तेरच्या तिथे केलंस ते पण एकच मिनिट. हम्म, ठीक आहे. हॉस्टेल. पण काल लंघन चिकित्सा बघत होतो. लंघन चिकित्सेला वेगवेगळ्या धर्मांमध्ये स्थान आहे वगैरे बघितलं आपण. आणि एक फक्त रिकॅप बघूया. म्हणजे पूर्वीच्या काळी ऋषीमुनींपासून म्हणजे सगळेच त्याला खूप परंपरा आहे. अगदी म्हणजे पंचतत्वांपैकी आपलं आकाश तत्व याच्यामध्ये याचा वापर केला जातो लंघन चिकित्सेमध्ये, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर लंघन किंवा उपवास म्हणजे काय? म्हणजे काय? जवळ असणं, म्हणजे स्वतःच्या जवळ असणं, म्हणजे आत्म्याच्या जवळ असणं या अर्थाने. आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये त्याला, वेगवेगळ्या धर्मांमध्ये त्याला खूप महत्व आहे. याच्यामध्ये तुम्ही जैन उपवास किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये काय काय उपवास केले जातात वगैरे ते तुम्ही सांगू शकता. नंतर लंघनाला म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे लंघनम परम औषधम. तर ते का म्हटलंय तर आपल्या शरीरातले दूषित पदार्थ हे सगळे बाहेर टाकले जातात. पचन संस्थेला मुख्यत्वे करून आराम मिळतो आणि तो आराम मिळाल्यामुळे शरीरातल्या इतर ज्या काही क्रिया आहेत तर त्या सुद्धा व्यवस्थित होऊन जे एक्सक्रिशन किंवा उत्सर्जन संस्था आहे ती ऍक्टिव्ह होते आणि शरीरातले दूषित पदार्थ हे वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडायला लागतात. आणि आता हे जे बाहेर पडतात ना तर त्याच्यामध्ये काल एक सांगायचं राहिलं की सुरुवातीच्या काळामध्ये आपण जे म्हटलं की जिभेवरती थर येतो, काहींना उलट्या येतात, काहींचं अंग गरम होऊन ताप येतं, काहींना जुलाब होतात. म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने ह्या अशुद्धी आपल्या शरीराच्या बाहेर पडतात. तर त्याला क्रायसिस असं म्हटलं जातं की कुठल्याही वेळेला म्हणजे तुम्ही ज्या वेळेला लंघनाची सुरुवात करता त्यावेळेला, किंवा उठाव असं म्हटलं जातं त्याला, की अशा प्रकारे आणि हा उठाव किंवा हे क्रायसिस हे प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारे दिसतात. म्हणजे एकाला जे जसे ते आहेत की एखाद्याला ताप येईल किंवा एखाद्याला उलट्याच होतील, तर ते तेच सिमटम्स दुसऱ्यामध्ये दिसतील असं नाहीये. प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे क्रायसिस वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतात. आणि मग नंतर मात्र तिसऱ्या दिवसानंतर साधारण एक किंवा नॉर्मली तिसऱ्या दिवसानंतर सगळ्यांना होतं, पण हे सुद्धा आपण शरीर प्रकृतीनुसार म्हणू शकतो की हळूहळू त्याची जी आपली जीवनशक्ती आहे ती चांगल्या प्रकारे कार्यरत करायला लागते आणि त्याला आतून फ्रेश जाणवायला लागतं. आता हे काल आपण बघितलं, जिभेवरील थर जाऊन ती स्वच्छ गुलाबी होते, तोंडाला स्वाभाविक चव येते, लघवीचा रंग परत स्वच्छ होतो, डोळे स्वच्छ होतात, तरतरी येते, शक्तीच्या पेशींमध्ये कित्येक पटीने म्हणजे निर्माण होण्याच्या याच्यात वाढ होते आणि विजातीय पदार्थ बाहेर टाकले जातात. आपण आता हे सगळं बघत फिलॉसॉफी पण आपण काल बघितली होती. आता आपण बघणार आहोत फिजिओलॉजी. बरोबर आहे ना? फिजिओलॉजी पर्यंत आपण आलेलो होतो काल. आता याच्यामध्ये फिजिओलॉजी म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतात, तर त्याच्या कार्यांमध्ये काय काय बदल होतात, तर ते आपण बघणार आहोत. हम्म. तर पहिलं म्हणजे आता मला तुम्हीच सांगायचे, काल आपण बरंच काही याच्यावरती थोडस बोललो होतो. मला सांगा आपल्या शरीरामध्ये बदल कसा, पहिले बदल काय दिसणार आहे? शरीराच्या ज्या काही क्रिया घडत असतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा बदल काय दिसणार आहे, कोण सांगेल? पहिल्यांदा लंघन केल्यामुळं आपल्याला सुरुवातीला अशक्तपणा येईल. हा, तर ते फिजिकल सिमटम्स झाले. आतमध्ये आपण फिजिओलॉजी बघतोय. फिजिओलॉजी म्हणजे काय, की शरीराचं कार्य, आतमध्ये जे काही कार्य चालू असतं त्याच्यामध्ये बदल घडून येतात. तर ते त्याच्यामध्ये काय दिसून येईल, बदल काय घडून येतील आतमध्ये, शरीराच्या हो. अंतर्गत क्रिया आहेत त्याच्यात.
त्याला फिजिओलॉजी असं म्हटलं जातं. कार्यविज्ञान आपण म्हणतो की नाही, शरीर अनाटॉमी आणि फिजिओलॉजी. अनाटॉमी म्हणजे काय, की तुमचं शरीर कशी जडणघडण आहे ते, आणि फिजिओलॉजी म्हणजे काय, की त्याचं शरीराचं कार्यची कसं आतून चालतं ते, दॅट इज फिजिओलॉजी. मग मला सांगा, आपण आता सुद्धा मी म्हटलं की सगळ्यात काय जास्त चांगलं घडून येतं, कुठल्या संस्थेला आराम मिळतो? पचनक्रियेला अन्नप्राशन प्रक्रिया. जास्त हा, ताण मग मिळतो. पचन क्रियेला जर आराम मिळाला आहे, हा, मग आपण बघा, आपण खूप काम केलंय किंवा खूप प्रवास करून आलोय, थकलोय, हा, मग तुम्ही काय करता त्याच्यानंतर? एक दिवस दांडी, किंवा आपली जी काही सुट्टी आहे त्याच्या एक दिवस आपण आधी घरी येतो, आणि एक दिवस घरी काय करतो? आराम करतो की नाही? मग आराम केल्यानंतर, एक दिवसाच्या आरामानंतर आपण पुन्हा ताजेतवाने होऊन कामाला लागतो की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणजे हे जर आपल्या शरीरामध्ये घडत असतं, तर ते का घडतं? की म्हणजे तुम्ही आराम केला, की तुम्हाला विश्रांती घेतली तुम्ही, की तुम्हाला पुन्हा तुम्ही चांगलं जोमाने कार्य करायला लागता. हा, मग आता ह्या क्रियेमध्ये आपण ही जी फास्टिंग किंवा आपण लंघन क्रिया करतोय, तर लंघनामध्ये काय होतं, की पचन संस्थेला आराम मिळतो. मग आता त्याच्यानंतर काय होते बघा, खाल्लेले अन्न पचवण्यासाठी शरीराला आपल्या शक्तीचा खूप व्यय करायला लागतो. व्यय करायला लागतो म्हणजे काय, की ती खूप शक्ती खर्च करायला लागते. पण जेव्हा शरीर जवळजवळ पचनाचे म्हणजे कार्य करण्यासाठी काहीच शिल्लक नसतं, तेव्हा या शक्तीला एक नवीन दिशा मिळते. म्हणजे तुम्ही अन्न खाल्लं म्हणजे खायला आपण लंघन करतो म्हणजे काय, तोंडामध्ये काही घालत नाही आहोत आपण, बरोबर? लंघन करतो म्हणजे काय, की तुम्ही तोंडामध्ये काहीही घालत नाही आहात. मग त्यावेळेला काय होतं, की आता त्याला पचनाचं कार्यच करायचं नाहीये, तर मग तुमची ती शरीरातली जी शक्ती आहे, कार्यशक्ती आहे, तर तिचं काय होतं, की तिला चला आता आपण नवीन ठिकाणी काम करूया, हो की नाही? एका व्यक्तीला तुम्ही 10 कामं सांगितली, हा, आणि त्याच्यातली समजा 5 कामं, कोण आहे? हा, तर आपण 5 कामं समजा कमी केली, तर काय होतं, 5 कामं त्याची लवकर संपतात, आणि तो म्हणतो चला मग आता आपण दुसरं नवीन काहीतरी कार्य करूया. किंवा जे काही राहिलेलं काम आहे एखादं, तर म्हणजे हे 10 कामं करता करता एखादं काम राहिलेलं आहे, तर तो करतो, उरलेलं काम असेल ते, किंवा रिपेअरिंगचं काम काहीतरी असेल तर ते करतो. म्हणजे घरामध्ये बायका सुद्धा काय करतात, चला फुरसतीचा वेळ मिळालाय, माझी आज कामं संपली, तर चला कशाचं बटन लावायचंय, काय शिवायचंय, किंवा काहीतरी असं काहीतरी आपण करतो. तर इथे तसंच आहे, पचनशक्तीला एक दिवस आराम मिळालाय, किंवा तुम्ही जे काही लंघन कार्य करता आहात तेवढा काळ त्याला आराम मिळालाय, मग ती शक्ती काय करते, की तिला एक नवीन दिशा मिळते. आणि मग ती काय करते, तर रोग जे साठलेले आहे आपल्या शरीरात, वेगवेगळ्या ठिकाणी विजातीय पदार्थ किंवा टॉक्झिन साठलेले आहे, तर ते रोग निवारणाचं काम करायला ही जी शक्ती आहे आपल्या शरीरातली, तर तिला एक वेळ मिळतो, अवधी मिळतो. हा, आणि मग ते काय, मग ती कशाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतं, की जिभेवरती पांढरा थर आलेला असतो, तर तो हळूहळू नष्ट व्हायला लागतो. मग पोट हलकं हलकं वाटायला लागतं, कारण तुमचं पचन चांगलं होत आहे, पुढे म्हणजे ते पुढे जात आहे, आणि उत्सर्जन पण होत आहे. विश्रांती पचनक्रियेत भाग घेणाऱ्या अवयवांना सॉरी पचनक्रियेत भाग घेणाऱ्या अवयवांना विश्रांती मिळाल्याने त्यांच्यात ताकद येते, आणि उपवास संपल्यानंतर स्वाभाविक भूक लागते. आता इथे स्वाभाविक भूक म्हणजे काय, की बऱ्याच वेळेला काय होतं, की आपण वेळ झाली म्हणून खातो, किंवा चला काहीतरी तोंडात टाकूया, टाइमपास. म्हणजे बऱ्याच वेळेला खूप जणांचं म्हणणं काय असतं, की घरी राहिलं ना की खाल्लं जातं, कामामध्ये तेवढी भुकेची किंवा जेवणाची आठवण येत नाही, असं असतं. म्हणजे घरात आहे तर चला काहीतरी तोंडात टाकूया, असं होतं. आणि तुम्ही कामाच्या वेळा असतात, तर त्या वेळेनुसार तुमचं बॉडी पण ट्यून झालेलं असतं जेवणाच्या वेळेला. त्यामुळे तुम्ही बाहेर कामात असता तेव्हा त्या त्या वेळेला तुम्ही जेवत असता. पण ती भूक असते, ती वेळ झाली म्हणून तुम्ही जेवता. अशी खूप भूक लागली आणि तुम्ही जेवता, असं बऱ्याच वेळेला होत नाही. तर हे जे आराम जर तुम्ही दिला पचन संस्थेला, तर आतून म्हणजे ते फिलिंग असतं ना, ते सांगून समजण्यासारखं नाहीये, की आपल्याला तळसून छान भूक लागते, आणि नंतर ते जेवल्याचं समाधान आपल्याला एक मिळत असतं. तर हे लंघन केल्यामुळे आपल्याला हा खूप मोठा फरक याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आता हे पचन संस्थेचं आपण बघितलं, की तिला आराम मिळालाय, आणि ती
आराम मिळाल्यामुळे तिची जी शक्ती आहे ती आपल्या शरीरातलं रोगाचं निवारण करण्यासाठी ती तिची शक्ती त्या ठिकाणी वापरते. बरोबर. आता पुढचं काय आहे की पचन संस्था बघितली, मग त्याच्यानंतरचं काय येतं? अन्न पचलंय, मग आता ते काय करायचंय? जे साठलेलं आहे ते काय करायचंय सांगा बरं? बाहेर टाकायचं. बरोबर. म्हणजे तुमची उत्सर्जन क्रिया. बरोबर. मग उत्सर्जन क्रिया कशी होते? आपल्या घामावाटे जाते, नंतर आपल्या म्हणजे आपण श्वास सोडतो कार्बन डायऑक्साईड, म्हणजे आपण अवयव म्हणलं तर फुफ्फुस येतं. मग त्याच्यानंतर काय येतं? मोठं आतडं येतं, की मोठ्या आतड्यामध्ये चिकटलेलं सगळं आहे तर ते तुमचं बाहेर पडायला लागतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्या शरीरातले जे काही विषद्रव्य आहेत तर ते आपल्या शरीरातून हळूहळू बाहेर पडायला लागतात. आता पचन संस्थेजवळ, जेव्हा पचन संस्थेजवळ अन्न पचवण्याचं कार्य नसतं, म्हणजे हे का म्हटलंय? तर आपण लंघन केलंय ना, आणि त्याच्यामुळे पचन संस्थेला आराम मिळालाय, मग त्याला आता पचनाचं कार्य नाहीये. म्हणजे त्याला आराम मिळालाय, तर मग तेव्हा काय करतं? तर त्यानंतरची क्रिया काय होते? तर शरीरामध्ये साठलेली विषद्रव्ये, विषारी द्रव्य म्हणजे विजातीय घटक किंवा नको असलेले पदार्थ जे काय आहेत तर ते सुटे पडू लागतात. म्हणजे अगदी मोठ्या आतड्यामध्ये, म्हणजे किती जणांचं इतकं की अशा काळ्या काळ्या स्टूलच्या गाठी झालेल्या असतात, शौचाच्या गाठी झालेल्या असतात, तर ते सगळं बाहेर पडायला लागतं. म्हणजे त्यांना कधी कधी असंच पडतं, कधी कधी एनिमा दिल्यानंतर, म्हणजे इतकं ते घट्ट झालेलं असतं ना, आतड्यांना चिकटून राहिलेला मल असतो की तो, म्हणजे रोज थोडीशी होते शौचाला त्यामुळे वाटतं की आपल्याला होतंय, पण तरी सुद्धा तो मल इतका चिकटलेला आहे. आणि मोठ्या आतड्यांमध्ये काय असतं, काय फंक्शन असतं मोठ्या आतड्याचं? तर ते आपण जे काही पाणी पितो, पाण्याचं ऍब्सॉर्प्शन आहे तर ते तिथे होतं. तसंच व्हिटॅमिन B12 वगैरे, म्हणजे जे चांगले जंतू आहेत तर बॅक्टेरिया ते तिथे असतात, तर ते ऍब्सॉर्प्शन करतात. हे मोठ्या आतड्याचं कार्य. बरोबर. म्हणजे फायबर असतं तर ते फायबर त्या ठिकाणी येतं आणि ते फायबरनी ते सगळं स्टूल आहे, आपलं शौच आहे तो पुढे नेला जातो. हे मोठ्या आतड्यात ही क्रिया होते. पण आता जर हा जो पाईप आहे आणि त्या पाईपाला इकडे तिकडे घाण चिकटून बसली आहे, तर हे जे अन्न पुढे आलेलं आहे आणि त्याच्यामधलं पाण्याचं आणि व्हिटॅमिन B12चं ऍब्सॉर्प्शन वगैरे तिथे होणार आहे का? नाही होऊ शकत ना. आणि मग काय होतं की तो अजून जिथे घाण चिकटले त्या ठिकाणी अजून चिकटून बसतं, अशा प्रकारे होतं. तर हे पचन संस्थेला आराम मिळालाय, मग ती कार्यशक्ती ती इथे वापरली जाते आणि हा स्टूल आपला, हा शौच किंवा मळाच्या गाठी आहेत त्या पुढे टाकण्याचं काम केलं जातं. लघवी, आपल्या मूत्रपिंडातून लघवी जे असते, म्हणजे युरिन असतं किंवा काय, त्याद्वारे सुद्धा ही द्रव्य बाहेर फेकली जातात. आपला घाम असतो तर त्या घामाला एक इतका घाणेरडा वास येतो की म्हणजे आपलं आपल्याला नकोसं होतं, असं इतकं तोंडाला दुर्गंधी येते. हे सगळं आपल्या शरीरात जे जे काही साठलेलं आहे ना, आपण म्हणतो, आपल्याला पतंजली योगसूत्रामध्ये आपण म्हटलेलं आहे की आपला काय आहे, शरीर काय आहे, हाडामासाचा गोळा आहे, की त्याला शौच, आपण ज्यावेळेला आंतरिक शौच आणि बाह्य शौच शिकतो त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं आहे की ते नको वाटतं, की काय घाण आहे आपल्या शरीरात. बरोबर. आणि ही सगळी घाण बाहेर फेकली जाते हे ज्यावेळेला आपण लंघन करतो त्यावेळेला. आणि म्हणून लंघनाला ना आध्यात्मिक हे का आहे, आपण म्हणजे शरीर शुद्धी होते आणि तुम्ही आत्म्याच्या जवळ जाता, आणि म्हणून त्याला आध्यात्मिक बैठक आहे. म्हणून आपल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये लंघन किंवा उपवास करण्याला सांगितलेलं आहे. ते म्हणजे काय, की तुम्ही खायचं नाही, प्यायचं नाही आणि नुसतंच हे नाही, तुम्ही देवाच्या जवळ किंवा देवपेक्षा आत्म्याच्या जवळ जा, हे तिथे सांगितलेलं असतं. आता इथे आपण शारीरिक दृष्ट्या बघतो तर इथे ही द्रव्य सुटी पडू लागतात. शरीरात असणारी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती ज्या विषारी द्रव्यांचं निर्मूलन करण्याच्या कार्यास लागते. जसं मी म्हटलं की शरीरातली ही जी नैसर्गिक शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे, आपण प्राण ज्याला म्हणतो किंवा काय, तर ती जी शक्ती आहे तर ती या कार्याला जोमाने लागते. क्रमाक्रमाने ही विषद्रव्य बाहेर फेकली जातात. उपवासाच्या काळात जर एनिमा, बाष्पभवन, कटी स्नान, गरम पाण्याचं स्नान किंवा पादस्नान आपण म्हणतो, इत्यादी उपचारांचा अवलंब केला तर या निष्कासन म्हणजे बाहेर फेकण्याच्या क्रियेला चांगला वेग मिळतो. आता याच्यातलं आपण ही प्रत्येक गोष्ट बघितलेली, आपण पाण्याची थेरपी बघितली, त्यावेळेला आपण एनिमा बघितला की वरती पाण्याचं एक
हे असतं ठेवलेलं, म्हणजे टब सारखं, त्याच्यामध्ये पाणी असतं आणि तो पाईप रबरी नळी लावलेली असते आणि ती आपल्या एनस मधून गुदद्वारातून ती आत टाकलेली असते आणि ते पाणी पोटात जातं. आता ह्या पोटात जातं त्यावेळेला आपण बघितलं की ते मोठ्या आतड्यामध्ये जातं आणि ते थोड्या वेळाने सगळी घाण ही, आपण जोर लावायचा नसतो, आपोआप सगळं बाहेर येतं. नंतर बाष्पस्नान, स्किन मधून सगळे दुर्गंधी बाहेर येते घामाच्या स्वरूपामध्ये, कातडीच्या आतमध्ये साठलेली जी काही टॉक्सिन्स आहेत ते बाहेर पडतात. कमरेचं स्नान देतो त्यावेळेला मूत्रपिंड, आपण तेही बघितलं की तुमचा जो जो भाग पाण्यामध्ये आहे त्या त्या भागाला, तुमचं त्या भागावरती पाण्याचं म्हणावं कुठलंही ते कार्य होत असतं. माती लावतो किंवा काय लावतो तर कुठल्या भागावर अप्लाय करतो त्याच्यानुसार. आता कटी स्नान, कमरेचा स्नान, मग मूत्रपिंड, लघवी या प्रकारचं तिथून, किंवा आपलं त्या ठिकाणी येणारी आतड्याचा भाग, ते सगळं तिथून घाण बाहेर पडायला सुरुवात होते. किंवा पायातून आपली तिथून अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण, म्हणजे त्याच्या जोडीला आपण जर हे केलं तर हे पटकन बाहेर पडायला मदत होते. आता हे दोन आपण बघितलं. आता मला सांगा, आपण ज्या वेळेला एक अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे, दारू पीने से लीवर खराब होता है, बरोबर ना? शराब पीने से लीवर खराब होता है, बरोबर. मग आता लिव्हर का खराब होतं मला सांगा? जी दारू प्यायली जाते ती जाते कुठे मला सांगा? कुठलाही दारू जाऊ दे, तुम्ही कुठलंही पेय प्यायला, ते कुठे जाणार आहे? लिव्हर मध्येच जाईल ना, पोटातच जाईल. कसं काय लिव्हर मध्ये कसं काय जाईल? तुम्ही आता पाणी प्यायला ते लिव्हर मध्ये तुम्ही पाण्याचा शंख प्रक्षालन क्रिया करतो, आपण वमन करतो, ते लिव्हर मध्ये जातं का कधी? नाही जात. मग सांगा ना मला. यकृतामध्ये जाते. लिव्हर म्हणजेच यकृतामध्ये. यकृत, लिव्हर म्हणजेच यकृत, पण मग यकृतामध्ये जातं का? तुम्ही पाणी प्यायला तर ते यकृतच जातं का? जठरामध्ये जातं. बरोबर आहे की नाही? तुम्ही पाणी पिता, पाणी प्यायलात, मला आपल्याला, तुम्हाला आता अॅनाटॉमी फिजिओलॉजी तुम्ही शिकतात ना, पचन संस्था शिकतात की नाही? शिकलात ना आता तुम्ही? हो मॅडम. हा, तुम्ही तोंडातून घातलं, तोंडातून घातलं, अन्न नलिकेतून आत गेलं, बरोबर आहे ना? अन्न नलिकेतूनच जातं ना, तोंड मग घसा मग अन्न नलिका, बरोबर. बरोबर आहे. श्वास नलिका असते आणि अन्न नलिका असते, बरोबर आहे की नाही? एकमेकांना पुढे मागे असते. मग त्याच्यानंतर ती अन्न नलिका काय खाली जाते, मग ते खाली आपल्या इथे काय असतो, पोटाच्या इथे डायफ्रॅम असतो, बरोबर. श्वासपट्टल आपण ज्याला म्हणतो, त्याला भोग पाडून म्हणजे ऑलरेडी असतं, तिथून ती ती खाली जाते अन्न नलिका, बरोबर. बरोबर आहे की नाही? हो मॅडम. कारण ह्या बेसिक गोष्टी आहेत ह्या, तुम्हाला, तुम्ही आयुर्वेद शिका, तुम्ही योग शिका, तुम्ही नॅचरोपॅथी शिका, आधी तुम्हाला तुमचं शरीर, आपल्याला डॉक्टर बनायचं नाहीये, पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, प्रत्येक संस्था साधारणपणे काय कार्य करते किंवा कुठला ऑर्गन कुठे आहे किंवा महत्वाची त्याची कार्य काय, जर एवढी बारीक कार्य शिकायची तर आपण डॉक्टरच झालो असतो ना. पण तसं नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला ही बेसिक कार्य माहिती पाहिजे. मग ते अन्न नलिकेतून आत गेल्यावरती आपल्या हृदय डाव्या बाजूला आपलं थोडं आपलं हृदय, आणि हृदयाच्या खालच्या बाजूला आपलं त्या डायफ्रॅमच्या खाली काय असतं, जठर असतं, बरोबर आहे की नाही? तुमच्या शरीरामध्ये तुम्ही बघा, इमॅजिन करून, डाव्या बाजूला तुमचं जठर आहे, बरोबर. अशी एक पिशवी सारखं असं चित्र दाखवलेलं असतं. चित्रामध्ये ती उजवी बाजू दिसते, पण आपल्या शरीरात ती डावी बाजू असते. आपण चित्रात काढताना डाव्या बाजूला काढतो कारण का मिरर इमेज असते. पण आपल्या शरीरात आपल्या हृदयाच्या खाली ते असतं जठर. मग जठराच्या पुढे ते डिओडिनम, म्हणजे मग ते लहान आतडं वगैरे सुरू होतं, बरोबर. लहान आतडं, मग त्याच्यानंतर मोठं आतडं, मग त्याच्यानंतर रेक्टम, आणि मग त्याच्यानंतर खाली गुदद्वारातून बाहेर, बरोबर. मग याच्यामध्ये लिव्हर येतं का कुठे? लिव्हर येतं का कुठे? नाही येत. लिव्हर आपल्या उजव्या बाजूला असतं, बरोबर. लिव्हर उजव्या बाजूला असतं, त्याच्या खाली गॉल ब्लॅडर असतं. आणि आपलं पॅनक्रियास जे असतं ते त्या स्टमकच्या मागे आणि आतड्याच्या मागे असं डाव्या बाजूला असतं ते म्हणून. तर गंमत अशी असते की या लिव्हर मधून एक नळी निघते आणि ती नळी आपलं म्हणजे लिव्हर
काय म्हणूया पित्त तयार करतं आणि मग ते बाईल डक्ट गॉल ब्लॅडर मध्ये जमा होतं आणि ते नंतर येतं तिथे आपल्या हृदय स्टमकच्या खाली जो भाग असतो त्याच्यामध्ये ते येतं पित्त. कॉमन बाईल डक्ट त्याच्याने येतं आणि इकडनं स्वादुपिंडातून स्वादुरस येतो आणि तो पण तिथे येऊन मिळतो. तर आता ऍक्च्युअल अन्न मार्गामध्ये लिव्हर नसतं. ऍक्च्युअल अन्न मार्ग जो आहे त्याच्यामध्ये लिव्हर नसतं. पण लिव्हर मधनं निघणारं जे काही स्त्राव आहे किंवा पित्त आहे बाईल आहे तर ते तिथे येऊन नळीद्वारे येऊन मिळतं. आणि हे लिव्हर काय काम करतं तर लिव्हर म्हणजे काय असतं की प्रयोगशाळा आहे. तुमच्या शरीरामध्ये जे काही विषद्रव्य येतात तर ते विषद्रव्य बाहेर टाकण्याचं काम करतं. आता आपण म्हणतो की दारू प्यायल्यावरती लिव्हर खराब होतं. तर का खराब होतं ते विषद्रव्य आहे, शरीराला अनावश्यक द्रव्य आहे आणि मग ते बाहेर काढण्याचं काम एक्स्ट्रा काम करायला लागतं ना. आणि मग ते जर कायमस्वरूपी ते जर करत राहिलं तर मग त्याला प्रॉब्लेम येतो. तुम्ही विष प्यायलात किंवा काही प्यायलात तर डॅमेज काय करतं ते आधी लिव्हर काय करतं शक्यतोवर ते बाहेर टाकण्याचं काम करतच असतं. पण त्याला जर तुम्ही जास्तीचं काम दिलं तर मात्र ते बिघडणार आहे. म्हणजे यकृत आपलं हे एक लॅबोरेटरी आहे थोडक्यात जर विचार केला. आणि त्याचे खूप सारे फंक्शन्स असतात की अजूनही शास्त्रज्ञ शोधतातच आहेत त्याचे फंक्शन्स. इतके फंक्शन्स ते करत असतात. यकृत ही शरीराची प्रयोगशाळा आहे. आपण जो आहार घेतो त्याचे सर्वप्रथम पचन संस्थेच्या प्रक्रियेमुळे पचन होते. त्यानंतर तो आतड्यातील श्लेष्मा आवरण म्हणजे म्युकस मेम्ब्रेन आतड्याच्या आतमध्ये जे काही आवरण असतं तर ते म्युकस मेम्ब्रेनद्वारे शोषलं जातं. आतड्यामध्ये काय असतं बोटाच्या आकाराचे विली किंवा विलाय असतं. बरोबर ना. आठवते का काही का नाही. लहान आतडं जे असतं आपण जे अन्न खातो त्याचं पचन होतं पुढे आणि ते पुढे लहान आतड्यातून जात असतं. मग आता ते रक्तामध्ये शोषलं जायला पाहिजे की नाही. मग रक्तामध्ये शोषलं जायला पाहिजे तर आपल्या मोठं आतडं छोटं आणि लहान आतडं मोठं का बरं असतं. कारण जे काही अन्न तुम्ही खाल्लंय त्याचं पचन होऊन त्याचं शोषण होण्याचं कार्य तिथे होत असतं आणि काही प्रमाणात पचन पण होत असतं तिथे आणि शोषण पण होत असतं. मग त्याला एवढं मोठं आतडं आहे तर ते पूर्ण त्याच्यातून आपलं अन्न रस फिरत असताना ते ऍब्सॉर्ब केलं जातं रक्तामध्ये. ते न्यूट्रिएंट्स असतात किंवा पोषण द्रव्य जे घटक असतात तर ते रक्तात मिसळायला पाहिजे ना. तर आता मेंदूला जर आपल्याला पोषण द्रव्य द्यायचे तर ती अन्नातून कशी मिळणार. अन्न तर तोंडातून घातल्यावर एनस मधनं खाली गुदद्वारातून बाहेर पडतंय. पण ती अन्नातून कशी मिळणार. ती अन्नातून पचन झाल्यावर रक्तात मिसळली जातात. बरोबर बरोबर आहे ना. ते रक्त जातं मेंदूकडे किंवा इतर अवयवांकडे. काय सुवर्णाताई बरोबर आहे की नाही. कारण हा कारण हे तुमचा अभ्यास थोडा कच्चा आहे मॅडम. नाही नाही तुम्ही तो विचार करू नका. आपण आपलं शरीर आहे ना हे गोष्टी रूपाने समजून घेतलं ना अभ्यास म्हणून समजून घेऊ नका. गोष्टी रूपाने समजून घ्या की ते सोपं असतं. हा हो की आता तुम्ही जे अन्न खातोय तर ते अन्न खाल्लेलं अन्न जातं का मेंदूपर्यंत नाही. अन्नातले घटक जातात. मग ते घटक कसे जाणार तर ते रक्तातून जाणार. मग ते रक्तामध्ये कसे कुठून मिसळतात तर पचन झाल्यावरती आतड्यामध्ये येतं लहान आतड्यात. तर लहान आतड्यामध्ये बोटाच्या आकाराची असे प्रोजेक्शन्स असतात बाहेर आलेले पदार्थ की त्याचा एरिया वाढला पाहिजे म्हणून. मग त्याच्यातून शोषले जातात रक्तात मिसळतात आणि रक्तातून मग ते सगळीकडे सगळ्या ज्या ज्या अवयवांना जे जे पाहिजे ते पोचवण्याचं काम केलं जातं. अशा प्रकारे आपलं रक्त सगळीकडे पोषण द्रव्य पोचवत असतं. तर आता म्हणजे इथपर्यंत तर समजलंय तुम्हाला की कसं जातं रक्तातून. हा त्यानंतर ते पचन झालेलं जे काही आहे तर ते ह्या म्युकस मेम्ब्रेनद्वारे रक्तप्रवाहामध्ये मिसळून जातो. या प्रकारे पचलेला आहार शेवटी कित्येक विशिष्ट शिरांद्वारा यकृतात पोचतो. या शिरा म्हणजे आपण ब्लड वेसल्स म्हणतो की नाही रक्तवाहिन्या म्हणतो. तर या रक्तवाहिन्यांच्या द्वारा हे जे काही आहे ते सगळं पचलेलं जे काही आहे ना ते पचलेलं माल जातो लिव्हरकडे. त्या ठिकाणी त्याच्यावरती अजून थोडं प्रोसेसिंग होत असतं. तो म्हणतो ठीक आहे आधी मला जे काय तुमचं तयार झालंय ते मला लिव्हर म्हणतो मला पाठवा आणि मी सगळं चेकआउट केल्यानंतर ते सगळं पुढे जाईल सगळीकडे.
हा, कारण मग ते त्याला कसं कळलं ना याच्यामध्ये विष आहे काय आहे ते, म्हणून तो सगळं आपलं जे पचलेलं आहे ते लिव्हरकडे जातं. मग त्याच्यावरती प्रक्रिया होतात. यकृत हा शरीरातील मुख्य विष निवारक अवयव आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये विष काढून टाकलं जातं. यकृतातील पेशी, त्यांचं नाव आहे पॅरेनकायमल सेल, तर त्या अन्नामध्ये असलेल्या विषारी द्रव्यांना बाहेर फेकण्याच्या कामाला लागतात. अवयवांच्या काळामध्ये आहाराचं सेवन उपवासाच्या काळामध्ये आहारांचं सेवन बंद झाल्यामुळे विषारी द्रव्य निर्माण होण्याचे कार्य देखील बंद असते. आता विषारी द्रव्य म्हणजे काय, दारूच असं नाही, तुम्ही खाता जे विरुद्ध आहार घेतल्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये विषद्रव्य तयार होत असतात. तर ती पण म्हणजे अन्नातून वेगवेगळे कॉम्बिनेशन, आपण चुकीचा आहार घेतला तर त्याच्यातून होणारी सुद्धा, म्हणजे हे सगळं जे काही आहे आता तुम्ही खातच नाही तर ते पण तुमचं स्टॉप होत आहे. बरोबर. मग काय होणार आता, म्हणजे थोडक्यामध्ये पचन संस्थेला आराम मिळाला, आता लिव्हरला पण आराम मिळतो इथे. कारण लिव्हरचं काम काय आहे बघितलं की विषद्रव्य साठलेली आहेत तर ते तुम्ही ते काढून टाकण्याचं काम ते करताय. पण आता तुम्ही खात नाही आहात त्यामुळे ते पण जाण्याचं काम स्टॉप झालेले. उपवासासारख्या काळामध्ये आहाराचे सेवन बंद झाल्याने विषारी द्रव्य निर्माण होण्याचे कार्य देखील बंद असते. म्हणजे रक्तात तसेच सर्व शरीरात साठवून राहिलेली विषद्रव्ये नाहीशी करण्यासाठी यकृतातील या पॅरेनकायमल पेशी संपूर्ण शक्तीनिशी क्रियाशील बनतात. आणि म्हणून उपवासाच्या पहिल्या काही दिवसात शौचाचा रंग पिवळा असतो. मनुष्याचे आरोग्य यकृताच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. आपण जिगर म्हणतो की नाही, जिगर म्हणजे काय, तुमचं लिव्हर, तुमची काय ताकद आहे, ती ताकद कशात असते, तर ते जिगर हा शब्द वापरला जातो त्याला, हो की नाही. तर ते ऍक्च्युली तसंच आहे की कारण ते लिव्हर जे असतं तर ते खूप काम करत असतं आपल्या शरीरामध्ये, म्हणजे नुसतंच विषद्रव्य साफ हे करणं असं नाही, बरीच काही कामं करत असतं. तर आता आपण या लंघनाच्या संदर्भामध्ये बघितलं तर आपलं अन्न घेण्याचं काम थांबलेलं आहे. अन्न घेण्याचं काम थांबलंय आणि त्याच्यामुळे काय होतं, हे विषद्रव्य नवीन निर्माण होण्याचं काम थांबलंय. आणि त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्या रक्तात किंवा आपल्या जे काही आधी घेतलेल्या आहारामध्ये जी काही असतील ती विषद्रव्य बाहेर काढायच्या कामाला त्याला वेळ मिळतो, हो की नाही. आणि म्हणून या पॅरेनकायमल सेल आहे तर त्या पुन्हा ताकदीनिशी कामाला लागतात. आणि मग त्याच्यानंतर जे काही घाण आहे ती म्हणून फोर्सफुली बाहेर टाकली जाते. आणि मग म्हणून ते पित्तरस, त्याच्यामुळे आपल्या त्या शौचाला पिवळा रंग सुरुवातीला असतो, असं त्यांनी म्हटलेले. आता इथपर्यंत समजले का नाही समजले काही पाठ? समजलं मॅडम. हा, हे फक्त मी एक सांगेन, हा अभ्यास फक्त डिग्री मिळण्यापुरता किंवा परीक्षा देण्यापुरता करू नका. स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःला समजून घेण्यासाठी करा, की मग याचा फायदा आपल्या कुटुंबाला सुद्धा होतो. म्हणजे दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा आधी स्वतः आपण माहित पाहिजे आपलं शरीर काय आहे. ते म्हणतात ना, स्वदेहो न जानाति तस्य सिद्धी कथम भवेत. म्हणजे योगामध्ये असं म्हणलंय, तुम्ही देहाला नाही जाणलं तर तुम्हाला सिद्धी कशी मिळणार. तर हे तसं शुद्धीचं कार्य आहे, तर आधी देहाला जाणून घेणं खूप आपल्याला गरजेचं आहे. ओके, आता पुढचं काय आहे, रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ. आता मला एक सांगा, तुमचं पचनाची क्रिया आपण इथे, म्हणजे पचनाची क्रिया मंदावलेली आहे, म्हणजे आपण तिथे तोंडात काही घालत नाही आहोत. उत्सर्जन आपलं चांगल्या प्रकारे होत आहे, लिव्हर चांगलं काम करायला लागलंय. मग आता याचा परिणाम काय होणार आहे, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार, हो की नाही. म्हणजे सगळंच अलबेल चाललेलं आहे, तर याचा अर्थ काय होतो की एरवी आपल्या ह्या शक्तीला कसं असतं, आपल्या शरीरातली जी जीवनशक्ती आपण जिला म्हणतो, तिला हे पण काम करायचं, हे पण काम करायचं, हे पण काम करायचे, सगळी काम करायचे. मग आता आपण लंघन करतोय तर हे काम थांबलंय, उत्सर्जन झालं ते मंदावलं, नंतर म्हणजे ते फेकून दिल्यानंतर ते जरा रिज्युविनेट झालं, चांगलं झालं. जरा लिव्हरला सुद्धा थोडा आराम मिळालाय, ते चांगलं काम करतंय. म्हणजे अशा प्रकारे काय होतं की एकूणच साफसफाई झालेली आणि आता नव्याने काम शरीराला करायचं, ती शक्ती जी आहे तर ती अजून चांगल्या प्रकारे काम करायला लागते. आणि म्हणून म्हटलंय की रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. उपवासामुळे जेव्हा शरीरातील विषद्रव्य बाहेर फेकली जातात तेव्हा
शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. अशा प्रकारे जागृत झालेल्या चैतन्यमय बनलेल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये रोगांना नष्ट करण्याचे सामर्थ्य असते. नाहीतर मल्टिपल डिसीजेस होतच असतात. हे पण झालंय, ते पण झालंय, ते पण झालंय. का तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते म्हणून. बरोबर. मग ती वाढवण्याचं हेच कार्य आहे लंघनाचे. तुम्ही जर पुस्तकं काही लोकांचे एक्सपिरियन्सेस ऐकले तर तुम्हाला असं कळेल की कितीतरी रोग असे खूप कॉम्प्लिकेटेड रोग झालेले असतात एकाच वेळेला, आणि त्यांना ज्या वेळेला लंघन दिलं जातं तर त्यावेळेला त्यांची स्थिती अशी असते त्या माणसांची की तो जो उठाव येतो किंवा क्रायसिस होतात तर ते घाबरवून टाकणारे असतात. पण तो एकदा उठाव संपला की त्याच्यानंतर त्यांच्या स्वभावामध्ये बदल घडतो, त्यांच्या शरीरामध्ये बदल घडतो. एकूणच नवीन माणूस जन्माला आल्यासारख्या गोष्टी घडून येतात. आणि म्हणून असं म्हटलंय की लंघन हे घरी करायचं नाही, हे तुम्ही तिथे करायचं. कारण तुमचं बीपी डाऊन होऊ शकतं किंवा तुम्हाला इतर काही प्रॉब्लेम होऊ शकतात, तर तिथे सगळ्यांचं लक्ष असतं. आता तुमचं शरीर शुद्धी झाली आहे, तुमचं रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आहे. मग आता शरीरानंतर काय येतं? मन. मानसिक शक्तीचा विकास होतो. ओके. उपवास करणाऱ्या बहुतेक लोकांना उपवासाच्या काळात मानसिक दृढता आणि आत्मविश्वास वाढण्याचे अनुभवास येते. मानसिक शक्ती वाढण्याचा शरीरावर देखील चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे शरीर लवकर रोगमुक्त होते. म्हणजे नॉर्मली लंघन क्रिया वगैरे या भानगडीत कोण केव्हा पडतं? तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि काही करून तो तुमचं काय बरं होत नाहीये त्यावेळेला जातात. म्हणजे शरीरात विषद्रव्य खूप साठलेली असतात आणि त्यावेळेला काय होतं? मनाची शक्ती सुद्धा कमी झालेली असते. बाबा केव्हा एकदा मी बरं होईन किंवा काय. तर हे ज्या वेळेला तुम्हाला बरं वाटायला लागतं त्यावेळेला तुमचं मन सुद्धा चांगलं बनतं आणि आपण इतर कार्य सुद्धा चांगल्या प्रकारे करू लागतो. आता इथपर्यंत कळलेलं आहे. जे महत्वाचं जे आहे ते आपण शरीरामध्ये काय बदल होतात ते आपण बघितलेले आहे. आता उपवासाने होणारे फायदे, आता हे एकूणच सर्व आपण कलेक्टिव्हली आपण बघतो. निरोगी अवस्थेत उपवास, आता रोग झाल्यावर उपवास करणं आणि निरोगी अवस्थेत उपवास करणं थोडा फरक त्याच्यामध्ये निश्चितच येतो. निरोगी अवस्थेत उपवास केल्याने पचन संस्थेला आराम करून तिचे कार्य जोमाने सुरू होते. रोगी अवस्थेत उपवास केल्याने शरीरातील विजातीय द्रव्यांना बाहेर टाकण्याचं काम शरीर करत राहतं. उपवास काळात सुद्धा शरीराला उष्णतेची गरज असते. शरीरातील ही उष्णता साठवून ठेवलेली जी काही चरबी आहे किंवा फॅट आहे तर त्याच्यातून ती वापरली जाते आणि शरीरातील विषारी व विजातीय द्रव्यांना ती जाळायला लागते. तसेच आता हे शब्द जाळायला लागते म्हणजे बर्न करते किंवा, तर ते थोडे समजून घ्या. अगदी ज्वलन होतंय वगैरे असं नाही. तर तसेच शरीरातील संचित असलेले पोषक घटक मदतीला येतात. त्यामुळे अतिरिक्त चरबी, अतिरिक्त वजन कमी होतं. आता उपवास केल्यानंतर वजन कमी होतं. आता ते का कमी होतं? तुम्ही आहार तर घेत नाही आहात, त्यामुळे तुम्हाला उष्मांक किंवा कॅलरीज तर तुम्हाला मिळत नाहीये. बरोबर. मग पण शरीरामध्ये कार्य तर चालू आहे की नाही? तुम्ही आहार नाही घेतला तरी पचन संस्था काम करते, मेंदू काम करतोय, इतर संस्था काम करतच असतात ना आतमध्ये. मग त्यांना काम करायला एनर्जीची, कॅलरीची गरज असते की नाही? मग आता ही एनर्जी अन्नातून, आपल्याला एरवी कुठून मिळते? अन्नातून आपल्याला ती एनर्जी मिळत असते. मग तुम्ही अन्नाचं सेवनच बंद केलेलं आहे तर मग आता होणार काय? तर मग काय होतं त्यावेळेला? तर तुमच्या शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी आहे, जे फॅट असतात, चरबी, तर ती चरबी कुठे साठते? तर आपली कातडीच्या खाली पाउचेस असतात, फॅटचे पाउचेस असतात. तुम्ही बघा, जाडा माणूस झाला तर ती चरबी कुठे साठते? तर इथे खांद्यांवरती, इथे इथे शोल्डरवर दिसते. टायर्स बायकांना दिसतात बघा इथे, किंवा म्हणजे आपल्या पाठीच्या साईडनी टायर्स दिसतात, किंवा कमरेवरती साठायला लागते साईडनी, आपल्या हिप्स वरती साठायला लागते, मांड्यांवरती साठायला लागते, पोटऱ्या जाडवायला लागतात, पोटावरती, मेन म्हणजे पोटावरती मॅक्झिमम चरबी साठायला लागते. बरोबर. तर मग ही कशी चरबी साठते? तर त्या तिथे पाउचेस असतात तर त्या स्किनच्या मिझेंट्री म्हणतात, त्याच्यामध्ये ती फॅटी म्हणजे फॅटच्या स्वरूपात म्हणजे चरबी तिथे साठते. तर मग ही चरबी आहे ना ती विरघळायला लागते आणि तिच्यातून एनर्जी म्हणजे उष्मांक येतात
आणि आपल्या शरीरातल्या क्रिया घडायला लागतात. आणि म्हणून आता ती चरबी विरघळली आहे ना, मग ती आपलं पोट जे वाढलेलं आहे ते कमी झालेलं दिसतं, किंवा इतर ठिकाणचं कुठूनच जे घेतली असेल चरबी तर ती कमी झालेली दिसते, आणि म्हणून उपवास केल्यानंतर माणूस बारीक झालेला आपल्याला दिसतो. बरोबर? कळलं? समजतंय का? हो 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 मॅडम. हो. आता उपोषणामुळे अतिरिक्त वजन पण कमी होतं. आता ही चरबी कमी झाली, वजनही कमी होतं, परंतु त्यामुळे आरोग्य बिलकुल बिघडत नाही. हे खूप महत्वाचं आहे की आता तुम्ही उपवास लंघन केलंय म्हणजे आता तुम्ही आजारी पडाल वगैरे असं नाही. उलट तुम्ही नवीन जोमाने आपली अवयव आहेत ते चांगले कार्य करायला लागतात. कारण ह्या काळामध्ये एकतर पचन संस्थेला आराम असतो, पण अतिरिक्त चरबी तुमची वापरली जाते. तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणून बघा, लंघनाचा काळ हा खूप कालावधीचा नसतो, ठराविक कालावधीचाच केलेला असतो. हो की नाही? त्याच्यानंतर मग तुम्ही परत शुद्धी आहार परत दिला जातो. म्हणजे त्यांना डायरेक्ट जेवण दिलं जात नाही. म्हणजे लंघनानंतर आहे ना, लंघन म्हणजे त्या काळात तुम्ही काही खात नाही किंवा फक्त पाणी किंवा काय दिलं जातं, आणि त्याच्यानंतर किंवा आधी सुद्धा शुद्धी आहार दिला जातो. म्हणजे काय की मग हळूहळू लिंबू पाणी, मग हळूहळू ज्युसेस वेगळे वेगळे, मग थोडेसे सूप दिले जातात, मग मुगाचं कळण म्हणजे मुगाच्या डाळीच्या वरचं जे पाणी असतं ते दिलं जातं, मग थोडंसं सेमी सॉलिड दिलं जातं, म्हणजे थोडंसं अन्न आहे आणि पातळ पातळ खिमट किंवा खिचडी सारखं, आणि मग हळूहळू मग तुम्हाला अन्नावरती आणून सोडलं जातं. म्हणजे डायरेक्ट जेवण कधी दिलं जात नाही. म्हणजे ही एक प्रोसेस असते शुद्धी आहाराची. तर त्यामुळे इथे तुमचं कुठेही तुम्हाला असं वाटत नाही की तुमचं आरोग्य त्याच्यामध्ये बिघडलेलं आहे. तर उलट तुमचं आरोग्य हे त्याच्यामध्ये नेहमीच चांगलं होत असतं. कमी किंवा मर्यादित आहार घेण्यापेक्षा संपूर्ण उपवास करण्याने अधिक आनंद मिळतो, कारण उपोषणाने खाण्याची इच्छा नाहीशी होते. आपण ज्या वेळेला अजिबात म्हणजे बरेच जण कसं म्हणतात, मी कालही म्हटलं होतं की कशाला उपवास करायचा, त्याच्यापेक्षा मी लिमिटेड आहार घेईन आणि तेवढंच मी करेन. पण ते करण्यापेक्षा ते लिमिटेशन आहे ना, एक दिवस तुम्ही असं लंघन करून बघा, त्याचा फरक हा जास्त चांगला असतो. हेच इथे सांगायचंय. उपवास केल्याने शरीरामध्ये हलकेपणा येतो, त्वचेची कोमलता टिकून राहते, त्वचेला सुरकुत्या पडत नाही. आता आपण इफेक्ट सांगताना एक लक्षात घ्या, कुठे होतं? त्वचेवरती. त्वचेतून तुमची सगळी घाण बाहेर पडते, तुमची वरची जी डेड स्किन आहे ती पूर्ण निघून जाते, आणि आतली जी चांगली त्वचा, कोमल त्वचा आहे तर ती दिसायला लागते. हा, आणि म्हणजे म्हणून त्यावेळेला तुम्ही टर्किश टॉवेलनी वगैरे हे करायचं असतं, साफ करायचं असतं. श्वासोश्वास पहिल्यापेक्षा अधिक सहजतेने होतो. बरोबर? आपण जी तुम्हाला उत्सर्जन क्रियेमधले जे ऑर्गन सांगितलेले आहेत, मला कोणी सांगेल का कुठले कुठले उत्सर्जन क्रियेमध्ये ऑर्गन असतात? कुठून कुठून आपल्या शरीरातली घाण बाहेर पडत असते? त्वचा. त्वचा आणि कान, डोळे, डोळे, कान, हम्म, नाक, त्वचा, त्यानंतर युरिनरी फंक्शन, गुदद्वार, युरिनरी फंक्शन पेक्षा तुम्ही किडनी म्हणा, किडनी, कारण किडनीतून आपली लघवी फिल्टर होऊन येते ना, त्यानंतर फिल्ट्रेशनचं. हा, आणि गुदद्वार, हम्म, आता गुदद्वार. हा, आता याच्यामध्ये बघा, त्वचा हे एक मुख्य ऑर्गन आहे. त्याच्यानंतर फुफ्फुस, आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, बरोबर? फुफ्फुस. त्याच्यानंतर लिव्हर मधनं विषारी द्रव्य बाहेर पडत असतात. त्याच्यानंतर किडनी आणि मोठं आतड. जरी गुदद्वारातून घाण येत असली, कानातून ही घाण येत असली, नाकातून येत असली, तरी सुद्धा हे जे आहेत की ते आपण पचल्यानंतर जे बाहेर टाकणारे मोठे ऑर्गन आहेत की जे उत्सर्जन संस्थेमध्ये काम करतात. तर आता मग हे जे ऑर्गन आहे, तर आपण इथे जे फायदे बघतो, तर तुम्ही एक लक्षात घ्या, त्याच्याशी संबंधित फायदे इथे तुम्ही सगळे लिहिणार आहात. आता तुम्ही कार्बन डायऑक्साईड म्हटलंय ना, आपण फुफ्फुस म्हटलंय, श्वास बाहेर टाकताय, आपण म्हटलं होतं ना की आपल्याला श्वासाला दुर्गंधी येते, हो की नाही, तोंडाला दुर्गंधी येते.
तर ते श्वासाची दुर्गंधी आहे तर ती तुमची म्हणजे ती पण निघून जाते आणि पहिल्यापेक्षा सहज श्वास तुमचा व्हायला लागतो, चांगल्या रीतीने व्हायला लागतो. शरीरातील सर्वच क्रिया अधिक सरळ आणि सुलभतेने होतात. शरीर ताजेतवाने होते, शरीरामध्ये स्फूर्तीचा संचार होतो, थकवा वाटत नाही, उलट उत्साह वाटतो. म्हणजे आता तुम्ही खाल्लं नाहीये तर तुम्ही आपल्याला वाटेल अरे आपण थकून जाऊ वगैरे, असं होत नाही. फक्त तुम्ही जर लॉंग टर्म 3 दिवसाचं केलं, 5 दिवसाचं, 7 दिवसाचं केलं तर पहिले 2-3 दिवसांमध्ये हा उठाव आहे ना तो आल्यामुळे थोडस डाऊन झाल्यासारखं वाटतं, पण त्याच्यानंतर तुम्हाला खूपच छान वाटतं. आणि म्हणून त्यावेळेला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो आणि म्हणूनच ते उपचार केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ते करायचं असतं लंघन, कारण विश्रांतीची गरज असते त्यावेळेला. बरोबर, म्हणजे आपण खात नाही आहोत तर मग चला काम करूया असं नसतं. बाकीच्या शरीरांना, बाकीच्या संस्थांना पण विश्रांतीची गरज असते त्यावेळेला लंघन काळामध्ये. वजन कमी झाल्याने स्थूलता कमी होते व त्यामागे येणारे उच्च रक्तदाब व हृदयविकार यांवरही नियंत्रण येते. वजन वाढल्याने या सगळ्या गोष्टी होत असतात, तर ते कमी व्हायला लागतं. शरीरात साठलेले दोष, विजातीय द्रव्य उपवासाने नष्ट झाल्यावर शरीराची कार्यक्षमता वाढते, त्यांना शक्ती व उत्साह येतो. उपवास केल्यामुळे चहा, कॉफी, तंबाखू इत्यादी व्यसनांपासून सुटका होते व चहा, कॉफी न घेताही उत्साह, स्फूर्ती प्राप्त होते. म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही ते घेत नाही आहात, बरोबर, चहा, कॉफी किंवा काय. मग त्यावेळेला काय होतं की त्या शरीराची, आपली जी इथून जी मेंदूची जी सेंटर्स आहेत ना, ती बरोबर काम करायला लागतात की गरज नाहीये तुला त्याची, असं सांगायला लागतात, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर पण काही काही लोक, म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेला इतरांचं बघून सवयीने मग पुन्हा घ्यायला लागतात, पण तुमचा इमिजिएट इफेक्ट काय असतो की ह्याची शरीराला गरज नाही, हे बरोबर शरीर आपल्याला सांगतं. उपवास केल्यानंतर स्वतःच्या शक्तीचा खरा अनुभव येतो, मेंदूमध्ये आश्चर्यकारक चैतन्य निर्माण होते आणि शारीरिक व बौद्धिक कार्य करण्याच्या क्षमता व वेग वाढतो. उपवासाने विषयुक्त द्रव्यांची उत्पत्ती थांबवली व त्यांना नियमितपणे दूर करता आले तर शरीरातील पेशींवर त्यांचा विपरीत परिणाम होत नाही. पेशी दीर्घायुषी बनतात, पेशींचे विभाजन आणि पुनर्विभाजन होत जाते. म्हणजे एका पेशीचे 2, 2चे 4, हे असं सगळं आपण मगाशी बघितलं की नाही. प्रत्येक पेशी चांगल्या म्हणजे काम करायला लागतात किंवा त्या पुनर्निर्माण व्हायला लागतं, आपण बघितलं होतं. तर हे अशा प्रकारे पेशींचं विभाजन हे चांगलं व्हायला लागतं, पण त्या मरत नाहीत. या प्रक्रियेमुळे वृद्धत्वावरती नियंत्रण ठेवता येतं, हे खूप महत्वाचं आहे. आता वृद्धत्वावर नियंत्रण ठेवता येतं का बरं? मग हे सगळंच येतं त्याच्यामध्ये, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, मग पेशी, म्हणजे सगळंच कार्य चांगलं होतंय, पेशी नवनिर्माण होतात आहेत, बरोबर, तुमची प्रतिकार क्षमता वाढते. मग वृद्धत्व का बरं तुमच्या जवळ येणार आहे? ते थोडस लांबच राहतं. केवळ शारीरिक स्वास्थ्यासाठीच नव्हे तर मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी देखील उपवासाला प्राचीन काळापासून महत्व देण्यात आले आहे. उपवास काळात आपण हे हे अगदी म्हणजे वेगवेगळ्या धर्मामध्ये या उपवासाला का महत्व आहे हे आता तुमच्या लक्षात येईल की मानसिक बळ याच्याने तुमचं वाढत असतं, आध्यात्मिक बळ वाढत असतं, तुमच्या भावनांवर तुम्ही काबू ठेवत असता, बरोबर. कुठल्याही गोष्टीला बळी पडणं हे काय असतं की जी आसक्ती असते ती असते, बरोबर. मग ती आसक्ती तुमची कमी व्हायला लागते उपवासाने, आणि म्हणून त्याला आध्यात्मिक अधिष्ठान खूप, म्हणजे त्याच्यामध्ये उपवास आपल्याला सांगितलेले आहेत, प्रत्येकच धर्मांमध्ये सांगितलेले. उपवास काळात सर्व वृत्ती स्थिर बनतात व निर्मल होतात, मनाला परम शांती व आनंद प्राप्त होतो. शेवटी व्यक्ती निजानंदात, म्हणजे स्वतःच्या आनंदामध्ये लीन व्हायला लागते. उपोषण काळात मनुष्याचे मन स्वाभाविकपणे ईश्वरामध्ये असते, म्हणजे काय, रममाण होतं, आणि त्यामुळे त्याचे अंतःकरण दिव्य ज्ञानाच्या प्रकाशाने भरून गेलेले असते. व्यक्तीचे जीवन उन्नत आणि निरामय बनते, म्हणजे निरोगी बनते. आता इथे आपलं उपवासाचं संपलेलं आहे. अरे आहे, सॉरी. पचनाचे विकार, बद्धकोष्ठ, स्थूलता, सर्दी पडस, संधिवात, मणक्याचे विकार, मासिक पाळीचे विकार,
वंध्यत्व, जीर्ण विकार, मानसिक ताण व विकार इत्यादींसाठी दीर्घ उपवासाचा फायदा होतो. म्हणजे आता कुठे कुठे होतात तर ह्या संस्थांशी निगडीत आहेत किंवा मनाशी निगडीत आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी, आणि जे जुनाट रोग आहेत ना तर त्याच्यावरती हमखास त्याचा उपयोग होतो. त्वचेचे कुठल्या त्याच्यात राहिले, त्वचेचे जे विकार आहेत तर अगदी म्हणजे त्या जखमेमधून पाणी निघतंय असे जे काही एक्झिमा असतात ना ते सुद्धा याच्याने बरे होतात. त्वचेचे विकार सुद्धा बरे होतात याच्याने. आता ह्या उपवासाचे तोटे काय आहेत? आता तोटे म्हणण्यापेक्षा की त्या काळामध्ये, म्हणजे इथे तोटे म्हणणं चुकीचं आहे, पण त्या काळामध्ये तुम्हाला काय काय हे करायला लागतं, म्हणजे काय म्हणूया सहन करायला लागतं, आणि त्यामुळे तो तुम्हाला तोटा वाटू शकतो असं. पण हे ऍक्च्युअल तोटे नाहीये. उपवास काळात शरीरातील चरबी वापरली जाऊन कार्बोहायड्रेटचा पुरवठा होतो, मात्र प्रोटीन, विटॅमिन, मिनरल शरीरासाठी मिळत नाही, कारण ते फॅट मध्ये साठवलेले नसते. आता हे तोटे म्हणण्यापेक्षा मी म्हणून म्हटलं की इथे तोटे म्हणण्यापेक्षा तेव्हा काय घडत असतं त्या सगळ्या गोष्टी आहेत. उपवास सुरू करतात तेव्हा शरीरातील विविध भागातील विजातीय द्रव्य सुटी पडू लागतात. 3-1 दिवसात ती विष रक्तात मिसळू लागतात, तेव्हा त्याचा प्रमाण मेंदूवर व ज्ञानतंतूंवर होतो. त्यामुळे उपवास करणाऱ्याला अशक्तपणा वाटतो. म्हणजे त्यावेळेला अशक्तपणा का वाटतो? तर ह्या कारणामुळे वाटतो. ज्या लोकांच्या शरीरात ही विषारी द्रव्य पुष्कळ प्रमाणात असतो त्यांना खूप त्रास सहन करायला लागतो. म्हणजे उपवास करताना जे उठाव येतात आणि त्यावेळेला जे त्रास होतात तर ते हे सगळे आहेत. उपोषण काळात तोंडाची चव बिघडते, जीभ घाणेरडी होते, मूत्राचा रंग पिवळा बनतो, उचके येतात, उलटीचा त्रास होतो. एखादे काम झपाट्याने केल्यास, म्हणजे आता तुम्ही एखादं काम पटकन करायला घेतलं तर ते तसं होत नाही, चक्कर येते किंवा डोळ्यापुढे म्हणजे अंधारी आल्यासारखं होतं. झोप कमी होते किंवा झोपच येत नाही केव्हा केव्हा, कारण इतकी अस्वस्थता असते सुरुवातीच्या काळामध्ये की तुम्हाला बेचैन होतो जीव, म्हणजे का करतोय आपण असं वगैरे वाटायला लागतं. केव्हा केव्हा जुलाब होतात, ताप येतो आणि हृदयाचे ठोके जलद गतीने पडण्यास सुरुवात होते. अर्ध्या दिवसाच्या उपवासाने दुसऱ्या दिवशी खूप भूक लागते व अति जेवण होऊ शकते. म्हणजे आपण ज्या वेळेला 1 दिवस किंवा अर्धा दिवस उपवास केला ना याचा अनुभव तुम्हालाही येत असेल की ओके, म्हणजे तुम्ही अर्धा दिवस तुम्ही जर उपवास केलाय तर मग अजून आपल्याला खावंसं वाटतं नंतर, म्हणजे हे होऊ शकतं. अति जेवण मग जातं. थकवा येतो, लंघनानंतर भुकेची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. म्हणजे कमी काळाचं लंघन केलं ना की मग हे असं होतं जरासं की आता 1 दिवस नाही खाल्लंय तर मग दुसऱ्या दिवशी काहीतरी खावं. उपोषण काळात वरील प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असते. निसर्गोपचार तज्ञ या त्रासाला चांगले चिन्ह समजतात. त्यांच्या मते हे म्हणजे ही जी काही सिम्पटम्स आहेत ते काय आहे, शरीरातील विष बाहेर टाकली जाण्याची लक्षणं आहेत. त्यामुळे अंती म्हणजे शेवटी जीवनशक्तीमध्ये तुमची वाढच होणार आहे. तज्ञ व अनुभवी निसर्गोपचार तज्ञाच्या उपस्थितीत अशा प्रकारच्या त्रासाला घाबरू नये. उद्भवलेल्या तक्रारी कमी होणे म्हणजेच शरीर विषमुक्त व शुद्ध झाल्याची चिन्ह आहेत. म्हणजे सुरुवातीला ही सगळे उठाव दिसतात तुम्हाला आणि नंतर हे हळूहळू कमी होतात. आता हे कमी होतात म्हणजे काय की तुमचं शरीर पुन्हा चांगलं व्हायला लागलेलं आहे. जाणीवपूर्वक आत्मविश्वासाने आणि योग्य त्या रीतीने उपवास केला तर निश्चितच शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी लंघन हे उपयुक्त आहे. आता इथे आपलं लंघन हा संपलेला आहे. आता याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं आहे का? याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं आहे का? नाही ना. ओके, आपण एक पुढचं, आपल्याकडे अजून थोडा वेळ आहे तर पुढच्या याची सुरुवात आपण करूया, चालेल ना? आता ओके,
अं, उपासमार किंवा स्टार्वेशन ज्याला म्हटलेलं आहे. तर आता लंघन या विषयाच्या अंडर तुम्हाला हे का दिलेलं आहे, तर आपण लंघन करतो म्हणजे खात नाही, बरोबर. मग ते काय फरक आहे त्याच्यामध्ये? लंघन म्हणजे काय, उपासमारी होते म्हणजे म्हणजे उपासमारी एखाद्याची होते म्हणजे तो लंघन करतोय का, तर तसं नसतं, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये फरक आहे प्रत्येकाच्या ते करण्याच्या मागे, उद्दिष्टामागे किंवा काय, तर तो फरक आहे. तर म्हणून आता ते उपासमार म्हणजे काय आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. आता उपासमार जी असते तर आता का बरं होते, म्हणजे कशामुळे होते किंवा काय होते, तर अ, आपण ज्या वेळेला आपण एरवी जे जीवन जगत असतो किंवा आपण जे खात असतो, तर त्यावेळेला आपल्याला ठराविक कॅलरीजची गरज असते, बरोबर. म्हणजे अमुक अमुक कॅलरीज तुम्ही घेतल्या, स्त्रियांसाठी अमुक, पुरुषांसारखी अमुक, आणि तेवढ्या कॅलरीज तुम्ही घेतल्या तर तुमच्या त्या दिवसभराचे कार्य करण्यासाठी ते गरजेच्या असतात. हा, पण आता उपासमार होते म्हणजे काय, तर एखाद्या गरीबाची आपण उपासमार होते म्हणजे काय, की जेवढं आवश्यक जे काही अन्न आहे त्याला ते मिळत नाही, बरोबर. म्हणजे काय, आवश्यक जे उष्मांक त्याला दिवसभराचे कार्य करण्यासाठी जे पाहिजेत ते त्याला मिळत नाहीयेत, तेव्हा त्याला उपासमार असं म्हटलं जातं. आपण जे लंघन करतो ते काय असतं, आपण ते म्हणजे स्वतःहून अन्न खाण्याचं आपण बंद करत असतो, ओके नाही. इथे तसं नाहीये, इथे तुम्हाला मिळतच नाहीये, म्हणजे त्याची कारणं भरपूर आहेत, की गरिबी असते किंवा आपण म्हणतो की गरीब श्रीमंतांमध्ये असमानता आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांना मिळत नाहीये, किंवा खूप याच्या मागची कारणं आहेत. आता याच्यात बघा, संघर्ष, हवामानामध्ये बदल, म्हणजे एखाद्या ठिकाणी खूप थंडी पडली आणि तो एखादा पदार्थ म्हणजे एखादा भाग आहे तर तिथे जाण्या येण्याचा मार्गच बंद झालेला आहे, बर्फ सगळीकडे पडलाय, गाड्या जाऊ शकत नाहीये, मग अशा ठिकाणी त्यांना अन्न कुठून मिळणार, किंवा पूरग्रस्त स्थिती आलेली आहे. म्हणजे अशा काही गोष्टी झाल्यानंतर मग जी होते ती उपासमार असते, की त्यांना ती अन्न मिळत नाहीये आणि मग त्याला उपासमार म्हटलं जातं. म्हणजे मग याच्यामध्ये अनेक गोष्टी, सरकार आपलं जे असतं ते लक्ष देत नाहीये, किंवा आरोग्य यंत्रणा आहे ती चांगली कार्यरत नाहीये, तर हे सगळी गोष्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते आणि त्याच्यानुसार प्रत्येक देशामध्ये या गोष्टी घडत असतात. आपण म्हणतो ना, सोमालिया सारख्या देशामध्ये उपासमार खूप आहे, तिथे कुपोषित लोक आहेत जास्त, कारण का त्यांना तेवढी यंत्रणा त्यांची लक्षच देत नाहीये, तिथे सगळे दहशतवाद आणि ह्याच गोष्टी सगळ्या तिथे आहेत, आणि लहान मुलं म्हणून कुपोषित आपल्याला दिसायला लागतात. तर म्हणजे हा मुख्य फरक आहे, की तुम्हाला जे गरजेचे उष्मांक आहेत तर ते तुम्हाला मिळत नाही, त्यावेळेला ती उपासमार असं म्हटलं जातं. भूक आणि कुपोषण म्हणजे आता थांबा, आपण तेवढ्यात थोडक्यात महत्वाचं घेऊया त्याच्यामध्ये. उपासमार ही उष्मांक ऊर्जेची तीव्र कमतरता आहे, म्हणजे तुम्हाला जेवढे आवश्यक उष्मांक लागतात तेवढे कमी पडलेत तसं. ही एखाद्या जीवाचे जीवन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक पातळीपेक्षा कमी आहे. हा कुपोषण म्हणजे जेवढी तुम्हाला जीवनासाठी आवश्यक उष्मांक आहे त्याच्यापेक्षा त्या खालच्या लेवलपेक्षा सुद्धा कमी मिळतात उष्मांक किंवा जेवण, तेव्हा त्याला उष्मांक, याचा अर्थ काय, कॅलरीज कुठून मिळतात, अन्नातून. आवश्यक अन्न तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं न मिळणं म्हणजे उपासमार. आणि हा कुपोषणाचा सर्वात शेवटचं टोक आहे, म्हणजे थोड्या काळासाठी तुम्हाला अन्न नाही मिळालं तर ती उपासमार नाही म्हणू शकत आपण, दीर्घकाळासाठी मग तुम्हाला मिळत नाहीये आणि कुपोषणाच्या शेवटी अंतिम टोक असं त्यांनी म्हटलेलं आहे, तर त्याला त्यांनी स्टार्वेशन असं म्हटलेलं आहे. मानवांमध्ये दीर्घकाळ उपासमार केल्याने अवयवांचे कायमचे नुकसान होऊ शकते व शेवटी मृत्यू येऊ शकतो. निर्जीवता हा शब्द उपासमारीची लक्षणं आणि परिणामांना सूचित करतो, म्हणजे तुम्ही निर्जीव शवासारखे होऊन जाता, म्हणजे उपासमारीनी इतकी तुमची बॅड कंडिशन होते. आता लंघनाने ती होत नाही, बरोबर. लंघनाने तुम्ही रिज्युव्हनेट, तुम्हाला अजून तुमची कार्यशक्ती वाढते आणि तुमचं सगळे आतले ऑर्गन आहेत तर ते चांगले कार्य करायला लागतात, पण इथे तसं होत नाही. उपासमारीचं तत्व काय, आता ते काय घडतं आपल्या शरीरामध्ये, तर जेव्हा चरबीचा साठा तुमचा पूर्णपणे संपतो, आपण याच्यातही बघितलं लंघनामध्ये,
की ज्या वेळेला इतर कार्य करण्यासाठी म्हणजे तुम्ही अन्न खात नाही आहात आणि मग आतली कार्य करण्याला तुम्हाला जी काही उष्मांक लागतात ते साचलेल्या चरबीतून तेवढ्या काळासाठी ती घेतली जातात, बरोबर. आणि म्हणून तुमचं वजन कमी झालेलं तुम्हाला दिसून येतं. तर आता इथे सुद्धा काय आहे, इथेही तुमचं अन्न पोटामध्ये जात नाहीये. मग तेव्हा काय होतं, तर तुमचा चरबीचा साठा हा पूर्णपणे संपतो. आता पूर्ण संपलाय म्हणजे तुमचे फॅट जे आहे तर ते पूर्णपणे संपलेले आहेत. हा, मग आता तुम्ही खाणार काय? तुम्ही अन्न नाहीये खायला, हा एक भाग झाला. मग अन्न खायला नाहीये त्याच्यामुळे काय, शरीर जगणार कशावरती? तर शरीर म्हणतो काय, तर ही साठलेली चरबी आहे तीच मी वापरतो माझी कार्य करण्याला, हो की नाही. मेंदू तर शाबूत राहायला पाहिजे, हृदय तर धडधडलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग ह्या सगळ्याला ही चरबी वापरली जाते. मग आता चरबी पण संपली, मग आता राहतं काय? सांगा मला, चरबी संपली तर राहणार काय? तुमचे हातपाय राहतात ना, राहतात की नाही. एखादा माणूस बारीक होतो, जाड आहे, तो बारीक होतोय ते तुम्ही डोळ्यासमोर आणा. आता तो बारीक होतोय तर पहिलं बारीक होतो म्हणजे काय होतं, त्याच्यातली चरबी संपते. पण मग त्याचे मसल्स राहतात ना, हाडाच्या भोवती असलेले स्नायू तर राहणार की नाही त्याचे. मग शरीर काय म्हणतं, आता मी कशावर जगू? तर ठीक आहे बाबा, चरबी संपली, आता मला तुम्ही प्रोटीन्स द्या. मग ते प्रोटीन्स कुठून घेतले जातात? प्रथिन सगळे या ठिकाणाहून घेतलेले जातात. म्हणजे चरबी संपली, आता प्रोटीन तुम्हाला पाहिजे शरीराला. शरीरासाठी प्रथिने हा एकमेव इंधन स्रोत असतो, तेव्हा उपासमार होते. म्हणजे तेव्हा त्याला उपासमार म्हटलं जातं. अशा प्रकारे उपासमारीच्या कालावधीनंतर शरीरातील प्रथिनांचे नुकसान महत्वपूर्ण अवयवांच्या कार्यावर परिणाम करतं. म्हणजे इथे प्रथिनांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातले जे काही महत्वाची कार्य आहे त्याच्यावर परिणाम घडून येतो आणि सगळ्यात शेवटी अशी कंडिशन येते की ते मृत्यूला कारणीभूत घडतं. आपण इथे थांबूया आता.